सासू धड्डम सून मड्डम सासू धड्डम सून. What's this? मध्ये 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 Oh my God. अगं मध्ये मध्ये तुझा नाच येतोय, मला फक्त पेपर हवाय तो तिथला. नाच याला एरोबिक्स म्हणतात. एनिवे तुम्हाला पेपर हवाय ना, प्लीज टेक इट. ओके थँक्यू. आज काय ब्रेकफास्ट वगैरे मिळणार आहे का आम्हाला, का फक्त नाच बघायचा आहे तुझा? त्याच्यासाठी मी कशाला हवी आहे तुम्हाला? तुमच्या लाडक्या सुनेला विचारा. नाही मग राहू दे राहू दे, मला नंतर मिळालं तरी चालेल. हेच हेच तुम्ही तिला सारखं पॅम्पर करता म्हणून ती अशी डोक्यावर बसली आहे माझ्या, सिटिंग ऑन माय हेड. शकू शकू काय झालं मॅडम? जाऊन उठव त्या महाराणीला. जाऊ दे ना मॅडम, झोपू द्या की वाईस. अहो नवीन जोड पाहिजे, रात्री झोपायला उशीर होत असत. तुला सांगितलं तेवढं कर. डोंट ऍक्ट टू स्मार्ट. वय वय, पण साहेबांनी ब्रेकफास्ट देते की आधी? वेट, साहेबांनी ब्रेकफास्ट तू नाही द्यायचा, तो ती महाराणी देईल. वय वय. वाट भाई भाई भाई, जाऊन उठव तिला. तिला विचार, महाराणी तू या घरची सून आहेस का सासू? असं विचारू? हो असंच विचार. गो 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 गेट लॉस्ट. वय वय. वृषाली मी काय म्हणतो, ए महाराणी, तू सून आहेस की सासू? अगं ए महाराणी, तू सून आहेस की सासू? अभि उठ ना. काय झालं? महाराणी उठली का नाही? पाहिलंस तुझी मम्मा आधी स्वतःच्या आवाजात छळून झालं, आता शकूच्या आवाजात छळते मला. कमाल आहे, मामाचा आवाज एवढा कसा काय बदलला? कालचं चिकन अडकलं असेल घशात. हो ना. ए महाराणी, तू सून आहेस की सासू? सासूबाई, तू हे सगळं बोलत होतीस? तुझी हिम्मत कशी झाली काय सगळं बोलायची? माझी कसली हिम्मत? ते मॅडमनी सांगितलं तेवढंच बोलले ना. अच्छा, मग जाऊन सांग तुझ्या मॅडमला आणि माझ्या सासूबाईंना की सुनबाईंना उठायला अजून वेळ आहे. अभि काय म्हणते? वृषाली वृषाली वृषाली, काय अगं तुटेल ना ते. नाही म्हणजे अनब्रेकेबल आहे ते, पण तू ज्या पद्धतीनं वाजवतेस ना त्याने ते तुटेल, ते मोडेल ते. तुम्ही माझ्यावर जेवढं लक्ष देताय तेवढंच घरातल्या इतरांवरही लक्ष द्या ना. ओके ओके. अभि अरे ब्रेकफास्टला आहे रे, वाचतंय हे लक्षात येत नाही का तुझ्या? तुम्ही अभिला का बोलावलं? सूनबाईंना हाक मारा. ती येते दात घासून येते. दात घासून? शी. का तुमच्यात करत नाही वाटतं ब्रश, पण मी करून आली आहे. हे बघा, Disgusting. आणि ब्रश केल्याशिवाय आमच्याकडे काही खातही नाही आणि काही पितही नाही. बेटीची पद्धत नाही आमच्या चाळी. जाऊ दे ना, कशाला सकाळी सकाळी चाळ आणि बंगला आणि सोडून देते. बघितलं ना, बघितलं किती एरोगंटली बोलते तुमची सून. ओके ओके मामा, आता आपण ब्रेकफास्ट करूया का? काय ग तोंडाकडे काय बघत बसलीस माझ्या? चल ब्रेकफास्ट सर्व कर. काय हवंय तुम्हाला सासूबाई? ब्रेड अँड ऑमलेट. ते इतक्या जवळ होतं. आणखीन काय हवंय तुम्हाला? चिकन पॅटीस आण. ते पण इथेच होता. व्हॉट नॉनसेन्स. तुम्ही तिला मदत का केली? ती कशासाठी आहे? फक्त डेकोरेशन साठी? हे मी तुमच्या बाबतीत म्हणू शकते. हाऊ डेअर यू. पण मी असं म्हटलंय का? बघितलं किती एरोगंटली बोलते तुमची सून. इतरांच्या सुना बघा सासूची किती रिस्पेक्टने वागतात. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? का? गुप्तेबाईंबद्दल. गुप्तेबाईंची सून बघ. गुप्तेबाईंच्या आईचं गुप्तेबाईंच्या आईचं ऑपरेशन म्हणजे डोळ्यांचं ऑपरेशन झालं. त्यांची सून त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. हो, पण या सगळ्या गडबडीत तिच्या तळहातावर फोड आले त्याचं काय? छुपे जोक. चला सकाळची जुगलबंदी आता संपलेली आहे,
ब्रेकफास्ट सुरू करायला हरकत नाही. कम ऑन. जाग फोन तरी घेतो. जाग फोन तरी घेतो. नुसती ऑर्डर सोडते, दुसरं काही काम धंदा नाही तिला. हॅलो हॅलो कोण? हा हा 100 वर्ष आयुष्य बघा तुम्हाला. कोण ग? कुणाचा फोन आहे? कुणाचा? अहो गुप्ते मॅडम. ओ वाटलंच मला. मिसेस गुप्ते, कसे आहेत तुमचे डोळे? ऑपरेशन झाले? नाही नाही, तुम्हाला नाही. आणि कशी आहे तुमची गुणी सून? तुमचे पाय चिपते. वाव, किती लकी आहात तुम्ही. नाही म्हणजे मी म्हटलं अशी सून मिळायला सुद्धा भाग्य लागतं. नाहीतर तुम्ही कधीतरी या ना दुपारच्या वेळेला अशा गप्पा मारायला. नाही, आय अंडरस्टँड. तुमचं आय ऑपरेशन झालंय. मीच येईन तुमच्याकडे दुपारी. हो. नाही, दुपारी मी झोपत नाही. माझी सून झोपते, पण मी झोपत नाही. त्यानिमित्ताने तुमच्या सुनेला सुद्धा मला भेटता येईल. व्हॉट अ स्वीट गर्ल शी इज. ओके मिसेस गुप्ते, बाय, सी यू. सासूबाई, तुमचं हे बोलणं मला अजिबात आवडलेलं नाही. का न आवडण्यासारखं काय आहे त्यात? तुम्ही त्या परक्या बाईला कशाला सांगितलं की अशी सून मिळणं भाग्याचं असतं म्हणून? हे बघ, तुझ्याशी आर्ग्युमेंट करायला मला वेळ नाहीये. तुम्ही पुन्हा जर असं बोललात ना तर मी पण माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगेन की अशी सासू मिळणं भाग्याचं असतं बाई. झोंबल्या, मिरच्या झोंबल्या. वृषाली, हे वृषाली. मिसेस गुप्ते, अहो काय हे, तुम्ही मला इथे भेटायला आलात? मी तुमच्या घरी येणार होते. कशाला त्रास घेतलात? या बसा, इथे बसा. बसा, असू दे. तू आलीस काय आणि मी आले काय? इकडे कर. हो, नाही तसं नाही. तुमच्या आईचं तुमच्या डोळ्यांचं एवढं ऑपरेशन झालं. पण कसलं एक्झॅक्टली ऑपरेशन झालं हो? रेटिनाचं ऑपरेशन झालं. म्हणजे 2-3 वर्ष रेटत नेलं, पण शेवटी रेटता रेटिना. मग करून टाकलं रेटिनाचं ऑपरेशन. फार त्रास झाला का रेटल्यामुळे आणि रेटिनामुळे? नाही, त्रास वगैरे काही नाही हो. पण काय माहितीये का, या काळ्या चष्म्यामुळे ना नेमकी माणसं ओळखता येत नाही. हो, पण माझी सून अगदी सावलीसारखी माझ्या मागे उभी होती. सावलीसारखी नसेल, ते काळ्या चष्म्यामुळे तुम्हाला तसं भासत असेल. नाही हो, माझी सून खूप गुणी आहे. म्हणजे माझ्या सुनेसारखी जगात दुसऱ्या कुणालाही सून मिळणार नाही. काय सांगताय काय? खरंच, सुनेची पारख ना सासू आजारी पडली की होत असते हो. म्हणजे? आता बघ, माझ्या डोळ्याच्या ऑपरेशनच्या आधी मी मुद्दामच आजारी पडत होते. म्हणजे उगाचच मला सर्दी व्हायची, झालंच तर खोकला व्हायचा, डोकं सुद्धा दुखायचं. पण माझी सून लगेच औषध घेऊन यायची, गळ्याला बाम लावायची, डोकं चेपून द्यायची. त्याच वेळेला मला कळलं हो की माझी सून साक्षात देवी आहे हो, देवीच. रिअली? हाऊ लकी यू आर. अशी सून मिळणं म्हणजे खरंच फार दुर्मिळ आहे हो. खरंय तुझं. आता सकाळचंच बघ ना, टिपायला माझा पाय जरासा आपटला. बाई तासभर माझा पाय चेपत बसली. शेवटी कार्पेंटरला बोलावलं. पाय चेपायला? टिपाय दुरुस्त करायला. ओके. खरंच मिसेस गुप्ते, तुम्ही मला छान टिप्स दिल्या. आता मी बघतेच माझी सून किती ड्युटी कॉन्शियस आहे ते. स्नेहाताई, ओ स्नेहाताई, ओ स्नेहाताई, ओ स्नेहाताई. येताय ना चहा प्यायला? सासूबाईंनी घेतला नाही, आज त्यांचा चहा प्यायचा मूड नाही. का? अहो सकाळ धरणं कसं तरीच करून राहिलेत. म्हणजे जरा काही विचारायला गेलं की नुसत्या अच्छी करतात. अगं म्हणजे कसं तरी होत नाहीये, उलट त्या सांगतायत मैं अच्छी हूँ, मी बरी आहे. अहो तसं नाही. मग म्हणजे सकाळ धरून नुसते शिंकून राहिलेत. त्यांच्या शिंका ऐकून माझं कान किटलंय बघा. अच्छा, म्हणजे त्यांना सर्दी झाली आहे. व्हय. मग हे कधी सांगणार? मग तेच तर सांगून राहिले ना. जा, तू त्यांना आल्याचा चहा दे, मी आलेच. नाही, तुम्हीच द्या. मी जरा काही विचारायला गेले ना की लगेच अच्छी करतात. सासूबाईंना
अचानक कशी सर्दी झाली? सासूबाई, काय झालं तुम्हाला? सर्दी झालीये? काल रात्री किटी पार्टीत नुसतंच बर्फाबरोबर घेतलेलं दिसतंय ड्रिंक्स. मी ड्रिंक्स घेत नाही. मग तुम्ही कसं काय हाय सोसायटीतल्या? हे बघ, तू आल्याला मला त्रास देऊ नकोस. आधीच माझी तब्येत बरी नाहीये. सासूबाई, मी तुम्हाला एखादी गोळी देऊ का? कसली? लिमलेटची. लिमलेट? काही काय विचारताय? सर्दीवर कोणी लिमलेटची गोळी देतं का? तुला सरळ बोलता येत नाही का? येतं ना, पण मला वाटलं होतं हाय सोसायटीतल्या बायकांनी असंच बोलायचं असतं. शकू, ए शकू, काय झालंस ते ताई? कान बंद पडला माझा. शकू, तुझ्याकडे एखादी गोळी आहे का ग? घरात नाही, नवऱ्याला विचारून बघते. तुझ्या नवऱ्याकडे कसली आली आहे ग गोळी? भांग्याची. अगं डोकं बिकं फिरलंय की काय तुझं? सर्दीवर कोणी भांग्याची गोळी खातं का? सर्दीवर पाहिजे काय? मग आधी सांगायचं ना, असेल की घरात. सासूबाई, मी तुमच्यासाठी पाणी गरम करून आणते. हा, त्याचा छान वाफारा घ्या, म्हणजे तुमची सर्दी येऊ पळून जाईल. ठीक आहे. शकू, पाणी जरा गरम करायला ठेव. ठीक आहे, ठीक आहे. हॅलो आई, बोल, कशी आहे तू? अगं मी मस्त. हो, हा, मग मोबाईल जरा बेडरूम मध्ये असेल. अगं नाही, मी शिंकत नाही, सासूबाई शिंकतात. हो ग, सर्दी झालीये त्यांना. हे आई, एखादं घरगुती उपाय सांग ना मला. हा, बरोबर, बघते. सासूबाई जरा हळूहळू. तुमच्या इथं खोकल्याने आणि शिंकण्याने माझ्या आईला तिथं सर्दी आणि खोकला होईल. हॅलो, अगं तुळस? अगं आता हाय सोसायटीत कुठे आली आहे तुळस? बरं बघते. हो, बघते म्हटलं ना. आई मी फोन ठेवते. सासूबाईंना बहुतेक ऍडमिट करावं लागतंय. एकदम ऍडमिट? तुम्ही किती खोकताय? खरं तर आमच्यात ना एवढा खोकला झाल्यावर डायरेक्ट पाचगणीला पाठवतात. व्हॉट नॉनसेन्स! मिसेस गुप्ते, तुमची मात्रा अगदी बरोबर लागू पडलेली दिसते. मी सर्दी खोकल्याचं नाटक केलं आणि माझी सून ताबडतोब सेवेला लागली आहे. बघूया अजून काय काय करते ती. हो, आय कीप यू अपडेटेड. बाय. हे घ्या. व्हॉट इज दिस? हळदीचं दूध. शी नाही, हळदीचं दूध आहे. याने तुमची सर्दी आणि खोकला असे पळून जातील. पी हळद आणि हो गोरी असं मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी गोऱ्या आहात. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. पण नकोय मला ते. प्या ना, असं काय करता? शकू, काय मॅडम? जरा यांची मुंडी धर ग. कुठून? इथून. Hey, don't touch me. Help. घ्या ना मॅडम, हळदीचंच दूध आहे ते. तुम्हाला असं खोकताना आम्हाला पावत नाही हो. Oh, please, shut up. ते जाऊ द्या, तुम्ही आधी दूध प्या बघू. नको मला ते. नक्कीच माझ्या आईचं असणार. हॅलो, काय सांगतेस? हो, बघते. हो, ठेव. ओके, बाय. चला सासूबाई, हे दूध प्या बघू. असं काय करता? माझ्या रेसिपीजचा कार्यक्रम सुरू झाला टीव्हीवर, तुम्हाला बघायचंय. माझी आई म्हणाली नॉनव्हेजच्या रेसिपीज दाखवतायत, बघून घे. पुढे मागे सासूबाईंसाठी करून घालता येईल तुला. घ्या, पटकन घ्या. नको म्हटलं ना. नको तर मग खोकत बस. मी चालले टीव्ही बघायला. मॅडम, प्या ना वाईट. Oh, please. नको, तूच पी ऑन माय बिहाफ. ऍश कर. खरंच मिसेस गुप्ते, तुम्ही खूप लकी आहात हो. नाहीतर माझ्या सुनेला माझ्या आजारपणापेक्षा रेसिपीज जास्त महत्वाच्या वाटतात. म्हणजे तुझ्या खोकल्याच्या ऍक्टिंगला सुद्धा ती बदली नाही नाही ना. म्हणजे आता काहीतरी मोठी हालचाल करायला हवी.
म्हणजे म्हणजे कसली? म्हणजे असं बघ की काहीतरी मोठ्या आजाराचं कारण शोधायला पाहिजे की जेणेकरून तुझ्या सुनेला तुझी सेवा करण्याशिवाय गत्यंतरच राहणार नाही. अच्छा, म्हणजे एक्झॅक्टली कसला आजार? तू आंधळी का होत नाहीस? आंधळ्या म्हणजे ब्लाइंड? नाही नाही, म्हणजे काय माहितीये का, आपण काळा चष्मा लावला ना म्हणजे कुणालाच कळत नाही काय करतोय ते, आणि दुसरा काय करतोय कुठे बघतो ते आपल्याला मात्र बरोबर कळतं. ही तुमची आयडिया खरंच इंटरेस्टिंग आहे. मग ओके ओके, बाय बाय. वृषाली, ओ हबी, काय? आलात तुम्ही? येस, तुझ्यासाठी आज गंमत आणले मी. हे बघ, तुझ्या आवडीचं परफ्यूम. ओ वाव, लवली. आपण त्याचा वास नाही यायचा त्यांना. काय उपयोग नाही, सर्दी झाली ना. तुला मध्ये कुणी बोलायला सांगितलं? प्लीज गेट आउट. स्नेहा दिसत नाही का कुठे? ती आणि अभि कुठेतरी बाहेर फिरायला गेलेत. अगं पण तू एवढी चिडतेस का? सर्दी झाली म्हणून? चिडू नको तर काय करू? कसली सून आणलीये तुम्ही घरात? मी? मग काय मी? त्याच वेळी तुम्ही अभिला स्टॉप केलं असतं तर असली बेजबाबदार सून आपल्या घरात आली नसती. अगं पण काय केलं काय स्नेहानं? सकाळी मला एवढी सर्दी झाली होती, खोकला झाला होता, अजूनही थोडा आहे, साधी गोळी देता आली नाही तिला मला. आपण हळदीचं दूध दिलं होतं ना तुम्हाला स्नेहताईंनी. तुला मध्ये बोललंच पाहिजे का? अगं पण तुझी सेवा करायला शकू आहे, झालंच तर मी आहे ना. स्नेहाच कशाला हवी आहे? कारण ती माझी सून आहे आणि माझी सेवा करणं तिची ड्युटी आहे. वृषाली, मला एक गोष्ट कळत नाही, सगळ्या बाबतीमध्ये आपण पुढारल्यासारखे वागतो, मग फक्त सुनेच्या बाबतीमध्ये मागासल्यासारखे का? काढा तुम्ही फक्त माझ्याच मिस्टेक्स काढा. Dad! अरे हे बघ आले. या. कुठे गेला होता हुंदडायला? आम्ही ते देवळात गेलो तो आम्ही, देवळात. आणि हुंदडायला नाही, काही दर्शनाला गेलो तो. हो का? मग इथे आजारी माणसाला काही हवं नको ते कुणी बघायचं का शकू आहे की? स्नेहा बाळ कशी आहेस तू? मी मस्त. डॅड, हा प्रसाद घ्या अरे वा, आणि मला आशीर्वाद द्या. सुखी राहा. सासूबाई, तुम्ही घ्या प्रसाद. नको, मला नकोय तो. मला बरं नाहीये आणि असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. अगं काय झालं? बस काय झालं? पाहिलं साभी, देवावर विश्वास न ठेवणाऱ्यांना कशी शिक्षा मिळते ते. आधी माझ्या बाबांचाही विश्वास नव्हता देवावर, त्यांना सुद्धा चांगली शिक्षा मिळाली. काय झालं? टपकल पडलं त्यांना. अरे देवा, हे वृषाली नको आहे असं काय झालं? अगं शाहू, त्यांना जरा बाम वगैरे दे गो. अभि, तोपर्यंत आपण घरातल्या देवाची पूजा करू. चल बघू. बघितलं तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी? माझ्या पायाला एवढं जोरात लागलं पण तरी तिने माझ्या पायाला बाम म्हणून लावला नाही, शकूला लावायला सांगितलं. असू दे, तुझ्या गुडघ्याला काय औषध मी सुद्धा लावू शकतो. डॅड. हो. सासूबाई, अगं काय जंगली प्रकार आहे हा? याला धूप असं म्हणतात. अभि, चल. संध्याकाळी धूपारती केल्यामुळे घरातलं वातावरण कसं छान राहतं. घरातले डास, माशा, कीटक सगळे पळून जातात. वॉट कीटक, वॉट नॉनसेन्स. अगं सावकाश. मला खोकला यायला लागलाय. आउच. आणि काय हे? माझे डोळे झोपायला लागले. माझ्या डोळ्याची आग होते. My eyes are on fire. काय हे? मला काही दिसत नाही असं झालंय. माझ्या डोळ्यांसमोर अंधार आलाय. मैं कहाँ हूँ? मला दिसत नाही. वृषाली काय झालं ग तुला असं एकदम? मी कुठे आहे? कुठे म्हणजे इथे हॉलमध्ये आहेस? ये क्या हो रहा है? कुछ नहीं हो रहा है. हे बघा, मला काहीच दिसत नाही. ही इमर्जन्सी केस आहे. कुणाला तरी बोलवा, डॉक्टरला बोलवा, आय स्पेशलिस्टला बोलवा. अभी अरे वृषाली तू जरा शांत राहा ना. शांत राहा. अहो इथे मला दिसत नाही आणि तुम्ही मला शांत व्हायला सांगताय. डॉक्टर चित्रेला बोलवा. डॉक्टर चित्रे? कोण डॉक्टर चित्रे? अहो असं काय करताय? माझी मैत्रीण डॉक्टर चित्रे. ओ ती तुझी मैत्रीण डॉक्टर चित्रे, म्हणजे जिचं मला पूर्वी स्थळ सांगून आलो तर ती प्रीती. अहो स्थळ कसलं घेऊन बसलाय? माझ्या डोळ्याने काहीतरी भयंकर झालंय. तिला आधी फोन करा. हो. हॅलो,
डॉक्टर चित्रे. ओ हाय प्रीती. अगं मी अगं दिग्विजय राजमाचीकर. हा. हो 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 हो. कशी आहे? हो गप्पा काय मारताय तिच्याशी, तिला इथे बोलवून घ्या. हो हो. प्रीती तू काय करते सध्या? तिला डेट साठी विचारताय का माझ्या ट्रीटमेंट साठी बोलवताय? हो हो. प्रीती अगं काय झालंय, माझी बायको आहे ना, म्हणजे ही ग वृषाली. हा मैत्रीण तुझी. हा अगं तिच्या डोळ्यांना काहीतरी झालंय. काहीतरी म्हणजे काहीतरी झालंय. तर तुला यायला जमेल का ग बघ? अगे ये ना ग, बरेच दिवसात पाहिलंही नाहीये मी तुला. हो गॉड सेव्ह मी. डॉक्टर काही प्रॉब्लेम नाहीये ना? म्हणजे काही सिरियस नाहीये? सिरियस आहे? नाहीये. आहे डॉक्टर. कधी तुम्ही असं करताय, कधी तुम्ही असं करताय, आम्ही समजायचं काय नेमकं? दिगू, वृषालीच्या डोळ्यांना मोठाच प्रॉब्लेम झालाय रे. तिची दृष्टी अधू झाली आहे. हो, वृषाली आंधळी झाली.